एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत बघा साहित्यिक व त्यांची पुस्तके. स्टार्टिंगलाच मी घेतलेली आहे बघा. वारंवार यावरती प्रश्न येतो की ययाती या कादंबरीचे लेखक कोण, असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो. तर ययाती या कादंबरीचे लेखक आहे वि.स. खांडेकर. आता सेकंड नंबरला मी घेतला आहे छावा या कादंबरीचे लेखक कोण, तर छावा या कादंबरीचे लेखक आहे शिवाजी सावंत. आता यावरती येणारे MCQ आपण बघूया. परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो की ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत. ययाती या कादंबरीचे लेखक आहे वि.स. खांडेकर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सेकंड नंबरचा. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले. साने गुरुजी, कुसुमाग्रज, ग.दी. माडगूळकर किंवा डी नंबरला आहे वि.दा. करंदीकर. काय असेल मग याचं उत्तर. तर बघा, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहे साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इमेजमध्ये तुम्ही बघू शकता, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहे साने गुरुजी. पुढील प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. परीक्षा तुमची कोणतीही असू द्या, मराठी व्याकरणमध्ये पुस्तक आणि साहित्यिक यावरती हमखास प्रश्न येतो. तिसरा प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत. जे मुलं मुली PYQ करतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात, त्यांना लगेच कळतात कोणता प्रश्न आलेला आहे आणि कोणता येणार आहे. बघा, तिसरा प्रश्न हा आहे की मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण, तर आपल्याला योग्य आन्सर द्यायचा आहे. स्वतःहून प्रश्नाचं उत्तर द्यायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहे शिवाजी सावंत. ऑप्शन नंबर सी योग्य असेल बघा, मृत्युंजयचे शिवाजी सावंत. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले, सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर. स्वतःहून सॉल्व करायचा प्रयत्न करा. कुसुमाग्रज आहे की पु ल देशपांडे, साने गुरुजी की बाबासाहेब पुरंदरे. काय असेल या प्रश्नाचं उत्तर. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहे पु ल देशपांडे. ऑप्शन नंबर बी योग्य आहे बघा, पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढे प्रश्न आहे खूप महत्त्वाचा. 5 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. श्रीमंत योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. रणजित देसाई आहे की शिवाजी सावंत, कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर. काय असेल या प्रश्नाचं उत्तर. स्वतःहून सॉल्व करायचा प्रयत्न करा. चुकलं तर काही हरकत नाही, इथे चुकलं तर चालेल, परंतु परीक्षामध्ये चुकायला नको. श्रीमंत योगी या कादंबरीचे लेखक आहे रणजित देसाई. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे बघा. श्रीमंत योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई. 6 नंबरचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे किती प्रश्नाचे योग्य उत्तर येत आहे हे तुमचं स्कोर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कितीपैकी तुमचे किती योग्य आले. तर नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले, यावरती प्रश्न हमखास येतो. यावरती प्रश्न येतोच. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले. साने गुरुजी, वि.दा. करंदीकर, कुसुमाग्रज की पु ल देशपांडे. काय असेल या प्रश्नाचं उत्तर. चुकलं तर काहीच हरकत नाही, प्रयत्न करा. नटसम्राट या नाटकाचे लेखक आहे कुसुमाग्रज. ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे. कुसुमाग्रज नटसम्राट नाटकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न तर खूप महत्त्वाचा आहे. मागाशी तुम्हाला समजून सांगितलं. 7 नंबरचा प्रश्न आहे. छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत. आता हे चुकायला नकोच. रणजित देसाई, शिवाजी सावंत, वि.स. खांडेकर की बाबासाहेब पुरंदरे. काय असेल बरं या प्रश्नाचं उत्तर. तुमचा स्कोर मला कमेंटमध्ये तुम्हाला कळवायचा आहे. छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर शिवाजी सावंत. छावा या कादंबरीचे लेखक आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 8 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. राजा शिवछत्रपती हे पुस्तक कोणी लिहिले.
बाबासाहेब पुरंदरे, साने गुरुजी, पु ल देशपांडे की कुसुमाग्रज? सांगा आता. राजा शिवछत्रपती हे पुस्तक बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिले आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन नंबर ए योग्य आहे. पुढे प्रश्न आहे. पुढील प्रश्न खूप कन्फ्यूज करतात बघा. 9 नंबरचा प्रश्न आहे. गीतरामायणचे लेखक कोण आहेत? विंदा करंदीकर की हे आहे की कुसुमाग्रज की साने गुरुजी? सांगा काय आहे या प्रश्नाचं उत्तर. गीतरामायणचे लेखक आहे ग दि माडगूळकर असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. 10 नंबरचा. अमृतवेल हे पुस्तक कोणी लिहिले? अमृतवेल हे प्रश्न नवीन असेल तुमच्यासाठी, परंतु अशा टाईपचे क्वेश्चन आता विचारत आहेत. अमृतवेल हे पुस्तक कोणी लिहिले? तर रणजित देसाई, वि स खांडेकर, शिवाजी सावंत की पु ल देशपांडे? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? विचार करा. किती प्रश्नाचे तुमचे योग्य आन्सर आले हे तुम्हाला मला सांगायचं आहे. अमृतवेल हे पुस्तक कोणी लिहिले? तर वि स खांडेकर. ऑप्शन नंबर बी योग्य आन्सर आहे. वि स खांडेकर यांनी अमृतवेल हे पुस्तक लिहिले. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, हे जे 11 नंबरचा प्रश्न आहे याला तुम्ही IMP करून ठेवू शकता, कारण की हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई, शिवाजी सावंत, साने गुरुजी की पु ल देशपांडे? यावरती प्रश्न येतोच बरं का. तर स्वामी या कादंबरीचे लेखक आहे रणजित देसाई. ऑप्शन नंबर ए योग्य आहे बघा, रणजित देसाई. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. यावरती प्रश्न येतोच. हे सर्वच प्रश्न जे काय आहे ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे आहे बघा. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? वि स खांडेकर, पु ल देशपांडे किंवा कुसुमाग्रज की विंदा करंदीकर? काय असेल त्यांचं नाव? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहे बघा पु ल देशपांडे. ऑप्शन नंबर बी योग्य आहे बघा. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे. मी 2 वेळेस समजून सांगत आहे बघा. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे 13 नंबरचा. विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? ग वि माडगूळकर आहे की कुसुमाग्रज, साने गुरुजी, विंदा करंदीकर? सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर. विशाखा या काव्यसंग्रह कुसुमाग्रज यांनी लिहिला. कुसुमाग्रज. ऑप्शन नंबर बी योग्य आहे बघा. पुढील प्रश्न आहे 14 नंबरचा. सुंदर पत्रे हे पुस्तक कोणी लिहिले? सुंदर पत्रे हे पुस्तक कोणी लिहिले? आपल्याला बघायचं आहे की साने गुरुजी आहे, बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी सावंत, रणजित देसाई? सांगा. तर सुंदर पत्रे हे जे काय आहे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेले आहे. ऑप्शन नंबर ए योग्य आहे, साने गुरुजी. पुढील प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे बघा. 15 नंबरचा. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे मराठी साहित्यिक कोण आहेत? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे मराठी साहित्यिक आहे बघा वि स खांडेकर, कुसुमाग्रज, विदा करंदीकर. वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर डी योग्य आहे, वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. असले प्रश्न एक्झाममध्ये आता येत आहे. मृदंग हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? विंदा करंदीकर की हे पुढेचे? सांगा काय आहे ऑप्शन. ऑप्शन नंबर ए योग्य आहे, विदा करंदीकर. आता बघा, आपण सर्व MCQs बघितले. आता थोडंसं रिव्हिजन करू. रिव्हिजन अशा प्रकारे. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि स खांडेकर. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहे साने गुरुजी. मृत्युंजय याचे लेखक कोण? तर शिवाजी सावंत यांची ही कादंबरी आहे. छावा शिवाजी सावंत यांची ही कादंबरी आहे. श्रीमंत योगी ही कादंबरी कोणाची आहे? जर असा प्रश्न आला तर रणजित देसाई. व्यक्ती आणि वल्ली हे कोणाचे? तर पु ल देशपांडे. आणि सर्वात शेवटचं म्हणजे नटसम्राट कुसुमाग्रज यांचे साहित्यिक आहे. तुम्हाला माहिती आहे का यावरती आणि हे दोघांवरती प्रश्न आलेला आहे. नटसम्राटवरती देखील प्रश्न आलेला आहे.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.